सर्व मिळून भगवंत आणि बाबाला एकतेने प्रणाम कर। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आज मौजा मांगली खापा तहसील तुमसर जिल्हा भंडारा दिनांक 3/1/2026 रोज शनिवारला या मांगली मौजा खापा इथं भव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे आणि सकाळी हवन कार्य 7 ते 8 पार पडला। त्यानंतर चर्चा बैठक स्थळमधून सन्माननीय आदरणीय आभार। सन्माननीय आदरणीय मंच आयोजक समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या सर्वांतर्फे मी भगवंताचे आभार व्यक्त करतो। तसेच आम्हा सगळ्याचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणते आम्हाला एक परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांचे आभार। सन्माननीय आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय मंच समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांच्या वतीने मी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे आभार व्यक्त करतो। आभारी आहोत। तसेच आम्हा सर्व सेवकांची मातोश्री वाराणसी ढुबरीकर आई या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। आईचे आभार। सन्माननीय आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय उद्घाटक मार्गदर्शक मंडळी समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांच्या वतीने मी आईचे आभार व्यक्त करतो। आभारी आहोत। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय आदरणीय परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर चे अध्यक्ष आमचे मोठे बंधू रवींद्रजी गायधने साहेब आज त्यांनी आपल्या मुखकमलातून एक मधुरवाणी मार्गदर्शन आम्हा सेवकांना आम्ही समजलो पाहिजे, जागलो पाहिजे या माध्यमातून या सेवकांनी त्यांच्या खांद्यावर दिलेल्या धुरा मंडळाची आणि ते छान असे सांभाळत आहेत असे आमचे अध्यक्ष महोदय सन्माननीय आदरणीय रवींद्रजी गायधने साहेब यांचे आभार व्यक्त करतो। मी या परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मंच समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक आणि या कार्यक्रमाचे आयोजक मंडळी या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आभारी आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे मोठे बंधू सन्माननीय आदरणीय रवींद्रजी खापरे त्यांचे आभार। मंचाच्या वतीने समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक आणि कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आभारी आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय आदरणीय आले आमच्या कार्यक्रमाला आणि आम्ही त्यांना बोलायच्या वेळ कमी गेली आणि त्यांना चान्स मिळाला नाही। मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। सन्माननीय आदरणीय मंडळाचे उपाध्यक्ष महोदय तुमसरे साहेब, मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय आदरणीय दहीकर साहेब, मंडळाचे सहसचिव सन्माननीय आदरणीय चौधरी साहेब, मंडळाचे संचालक महोदय सन्माननीय आदरणीय साठवणे साहेब आणि ज्यांनी बाबाचे प्रतिमेचे स्वागत केलं असे नखाते साहेब या सर्वांचे मी मंडळात या सर्वांचे मी आणि मगाशी मला आठवलं की ते मोवाडीला जातो म्हणलं आमच्या साहेबांनी
आणि ते येऊन बसले आहेत। तर असे आमचे परते साहेब मंडळाचे संचालक, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। मंडळाच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। या मंचाच्या वतीने समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांच्या वतीने या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। तसेच खूप आनंदाची बातमी आहे आणि या मंडळाने एक कार्यकारिणी गठीत केलं आणि ते कार्यकारिणी आज आमच्या कार्यक्रमामध्ये वेळ का होईना असे आमचे वडीलधारी सोनकुसरे काकाजी, सन्माननीय आदरणीय माजी सचिव मेहर साहेब, सन्माननीय आदरणीय माजी कोषाध्यक्ष वैद्य साहेब, सन्माननीय आदरणीय माजी सहसचिव दिवटे साहेब हे आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित झाले। त्यांच्या पण मी या मंडळाच्या वतीने या मंचाच्या वतीने समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, आभारी आहोत। तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माजी अध्यक्ष मदनकर साहेब, तसेच सर्व मार्गदर्शक मंडळी, तसेच माझे मोठे बंधू प्रदीप दादा बोलदार, त्यांना फोन केलं आणि ते आमच्या शब्दावर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्यांच्या पण मी या कार्यक्रमाचे आयोजक समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, आभारी आहोत। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय गुरुजीला सांगायला लागेल, गुरुजी लिल्लारे आणि माझे मोठे बंधू रविदादा कळव यांनी असे खूप छान असा सूत्रसंचालन केलं या ठिकाणी। त्यांच्या पण मी कार्यक्रमाचे आयोजक समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, आभारी आहोत। तसेच हे माझी माय माऊली मगांपासून इथं बसले आहेत, एकही जागा रिकामी दिसली नाही, त्यांच्यासाठी जोरात पहिले टाळ्या वाजवा। हे या कार्यक्रमाची शोभा वाढवला अशी माय माऊली, असे बाबांचे सेवक, मंचकावर बसलेले मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता या सर्वांच्या मंडळाचे आयोजक सर्व सेवकाच्या वतीने मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो, आभारी आहे। तसेच आमच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आदरणीय फुके साहेब, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य हे येऊन गेले। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आमचे माजी खासदार मधुकरजी कुकडे यांच्या पण मी आभार व्यक्त करतो। तसेच या मांगली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय आदरणीय माझे मित्र पंकजी पारधी, त्यांची चमू, मांगली गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, पूर्ण गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो, आभारी आहे। तसेच या गावचे खाप्या गावचे प्रथम नागरिक आमची ताई पिकल मुंडे ताई, त्यांची चमू, या गावचे सरपंच महोदय, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, आभारी आहे। तसेच आजच्या या कार्यक्रमाला खूप छान असं आम्हाला आमची आईचे स्वागत केलं, आमच्या वहिनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, आमचा मान वाढवला असे आमचे गायधने वहिनी, दहेकर वहिनी आणि आमच्या तुमसरे काकू, तसेच आमच्या तुमसरचे नगरसेविका नवीन माझी बहीण वर्षाताई विक्रम गांजेवार, तसेच रोशनी विक्की दादा गोंडेकर, तसेच आमची साठवणे काकू, तशीच महिला मंडळी या सर्वांचे मी या मंचाच्या वतीने समोर बसलेले सेवक सेविका आणि गावकरी या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। तसेच खूप छान असा आम्हाला खंत वाटते, आमचे मोठे बंधू टेंबरे दादा जे आमच्यामधून निघून गेले आणि त्यांची धुरा त्यांचे लहान बंधू सांभाळत आहेत। त्यांनी आम्हाला खूप असा छान असा डेकोरेशन दिला, खूप मेहनत केला त्यांनी या कार्यक्रमासाठी, त्यांच्या पण मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच आमचे विक्रमदादा लांजेवार तुमसर यांनी आम्हाला खूप छान असं तुमसर नगर परिषद मधून इथं आम्हाला खूप छान असं संडास बाथरूमची व्यवस्था करून दिली, त्यांच्या पण मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाला हे कार्यक्रम एक असं लेआउट म्हणजे असं खूप हे नव्हता आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपले स्वतःचे जेसीबी वगैरे असे लावले, किशोरजी शेंडे परसवाडा, तसेच नागोरावजी शेंडे यांच्या पण मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच या कार्यक्रमामध्ये आम्हाला स्वयंसेवकांनी खूप मदत केली, अशी नागपूरची माई ग्रुप सेवक टीम, तसेच सायकल स्टँड
नितीनदादा माकडे यांचा ग्रुप, निष्काम सेवा ग्रुप, स्वयंसेवक तुमसर म्हणजे आमच्याच गटातले सेवक, तसेच स्वयंसेवक मंडळ, मानव सेवा ग्रुप नागपूर स्वयंसेवक, काटेबामणी स्वयंसेवक, या सर्वांच्या मी, भोजन समिती स्वयंसेवक, या सर्वांच्या मी या मंचकाच्या वतीने समोर बसलेले बाबांचे सेवक, सेविका, गावकरी या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच आम्हाला पोलीस प्रशिक्षण तुमसर डिव्हिजन यांनी आम्हाला खूप असं सकाळपासून 6 वाजेपासून आमच्या या मेन रोडवर कार्यक्रम आहे आणि त्यांना खूप त्रास झाला आमच्यामुळे आणि त्यांना आम्हाला खूप अशी मदत केला, त्यांच्या पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमामध्ये जे झाकी बनवला, मंडळ बनवला, ते मौदा आसनजी कुटी बनवला, असे आमचे खापा या गावकरी या सेवकांनी दिवस रात मेहनत केला, या ग्राउंडला बनवण्यासाठी मेहनत केलं। असे खाप्या गावचे सेवक, त्यानंतर मांगली गावचे सेवक, परसवाडा, हे जवळचे जेवढे बी गावचे सेवक आहेत त्यांनी खूप असा परिश्रम केला 1 महिन्यापासून। त्या सर्वांच्या मी माझ्या वतीने मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो। तसेच या मला डिस्टर्ब केल्यासारखं मिळाला, माझी लिंक बरोबर होती म्हणून सेवक आणि ही जी ती रांगोळी काढलं आणि खूप छान अशी भगवंताचे बाबाची आमची मातोश्री वाराणसी आहे हवन कुंड जे आहे, सेवक दादा शेवकिनी ताईनी खूप असं छान इथं रांगोळी टाकून आम्हाला दाखवलं, त्यांच्या पण मी या मंचाच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच हे ल्याऊ मला इंग्रजी जास्त येत नाही, शिकला कमी आहो, त्याची ल्याऊ कार्यक्रम सकाळपासून 6 वाजेपासून घेत आहेत आणि हे पण सकाळपासून आमच्यासाठी मेहनत करत आहे कार्यक्रमात, यांच्या पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या गावचे गावकरी मंडळींनी आम्हाला सकाळपासून सहकार्य केलं, सहयोग केला आणि जे आपल्या घरून बसून ऐकत आहेत आणि त्यांना जो सकाळपासून जे दुकानदार आहेत, जे गावकरी आहेत, जे त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांच्या पण मी मनपूर्वक या मंचाच्या वतीने, समोर बसलेले सेवक सेवकिनीच्या या सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आभारी आहोत। आणि या कार्यक्रमाने उशीर होईना आमच्या नगराध्यक्ष नवनिर्वाचित सागरदादा गबले हे आमच्या कार्यक्रमाला आला, त्यांच्या आज वाढदिवस होता, त्यांच्या पण मी या कार्यक्रमाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि संपूर्ण आयोजक मंडळी या कार्यक्रमाचे खूप छान असा त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आणि खरोखर मला खूप आवडला। असे आमचे पालकदाजी ठोकर माजी संचालक, या गावचे प्रॉपर मार्गदर्शक, तसेच यादवरावजी लांजेवार माजी यादवरावजी लांजेवार मार्गदर्शक तुमसर आणि मोहाडी शाखेचे कार्याध्यक्ष, तसेच सुभाष देवाजी ठोकर मार्गदर्शक खापा, सेवक रामजी कडव मार्गदर्शक काटेबामणी, सुभाषजी ठोकर मार्गदर्शक मांडळ, संजयजी महागाळकर मीच्या, तसेच गजाननजी सोनवाने मार्गदर्शक टांगा, रमेशजी सेलोकर मार्गदर्शक बीरगाव, नरेशजी पटले माझे मोठे बंधू मार्गदर्शक हरदोली यांनी खूप असं छान या कार्यक्रमाचे आयोजन केला। आणि हा जो बाबाच्या धन समोर बसलेला आहे, हा सेवक मेळावा समोर बसलेला आहे, या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या लक्षात येते की कार्य कोणत्या पद्धतीचे झाले पाहिजेत आणि कार्य कसे केले पाहिजेत, म्हणून या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि यांच्या करता माझे सेवक दादा, माझी आई बहिणी या सर्वांना जोरदार एकदा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि मंचाने टाळ्या वाजवा आणि आभार प्रदर्शन। स्वागताच्या मुली आमच्या ताई, त्यांनी स्वागताचा कार्यक्रम खूप छान घेतला, सकाळी इथं स्वागत झालेला, स्वागत गीत म्हणला, त्यांच्या पण मी मनपूर्वक आभार मानतो। आणि अजून कोणाच्या मगाशी एक जे आपल्या रॅली निघल्या त्याच्यामध्ये खूप या हे गावचे होते पूर्ण, ते जे रॅली निघले त्या रॅलीमध्ये जे नृत्य होते, जे झाक्या बनलेले होते, सगळे या गावचे, ते आमचे बहिणीची ओळखलं फक्त कणपटे बहिणीला, हा ते बसली होती बरं, हा या सर्वांच्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आभार प्रदर्शन इथं समाप्त झाला असे मी जाहीर करतो। ज्यांचा आभार झाला नसेल त्यांच्या अजून एकदा मी आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शन इथे समाप्त झाला असे मी जाहीर करतो। सर्वांना माझा
नमस्कार नमस्कार नमस्कार.